येतो म्हणून मग म्हणलं लसूण हा तुमचा पोळीला काम करतोय. कडुनिंबाची पावडर, आता ती पावडर असते, आता काय करतात की पाला सुकवतात, अशा सावलीत तिची पावडर तयार करतात आणि त्याचा पण तुम्ही वापर करू शकता. त्याचा कसा बुरशीनाशक म्हणजे रोग निघतात, जमिनीमध्ये घालायचे राहिले. म्हणजे निमखळी जी घालतात लोक, ती निमखळी जर मिळत नसेल तर पाला गोळा करून त्याची भुकटी तयार करून घाला, ते काम करतं तुमचं. आता ट्रायकोडर्मा तुम्हाला सांगितलं पावडर स्वरूपात मिळते, जमिनीत मिक्स करा तुम्ही. ते काय करतं, बुरशी त्यांनी काम करतं. बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त काय करतं, ते जीवाणूच्या पिकांना मुळाच्या बुरशीपासून संरक्षण पण करतं. आणि कंपोस्ट खत मध्ये जर तुम्ही मिक्स केला तर आता कंपोस्ट खतामध्ये काय मिक्स करायला सांगितलंय मी तर कारण असं आहे की कंपोस्ट खतामध्ये पण बॅक्टेरियल तयार झालेले असतात, फंगसची. कधी कधी तर बघायचं ते गरम पण असतं, त्यामुळे त्यात बुरशी तयार होती. त्यामुळे आपण असं व्हायला नको की खताच्या बरोबर त्याला बुरशी पण द्यायला लागली, मग ती संपवतं त्याला. कंपोस्ट डिकंपोस्ट मध्ये डिकंपोज मध्ये ट्रायकोडर्माची गरज नाही ना. डिकंपोजर मध्ये ट्रायकोडर्माचा जीवाणू आहे, 18 लाख जीवाणू आहेत म्हणून मी म्हटलो, तो त्यामध्ये आहे, एक्झिट करतो तो. मी तर म्हणतो काय माहिती आहे काय, तुम्ही सगळे जीवाणू न सोडता डिकंपोजरचा जीवाणू सोडला नाही तर सगळे जीवाणू त्याला मिळाले. म्हणजे मल्टीव्हिटॅमिन गोळी आहे ती आपल्या भाषेतली. आता मशागती कसं तर मातीतील रोग प्रादुर्भाव दूर करण्यासाठी, म्हणजे काय आता मी म्हटलं माहिती आहे का, मशागत हलवणे किंवा ती जमिनीची उलटापालट करणे किंवा त्याला सूर्यप्रकाश देणे, त्याच्यामुळे होतं ते. म्हणजे रोग प्रतिकारशक्ती, त्याच्यात रोग कमी होतात आणि जमीन पोक्त वाढतो. म्हणजे मी पहिलाच म्हटलो खतांमुळे पोक्त वाढतो असा नाही, जमीन थोडीशी तुम्ही त्याला विश्रांती दिली आणि त्याला वाढवू दिली, त्याच्यात हवा खेळती ठेवली तरी पण त्याचा पोक्त वाढतो. त्यातला आता आंतरपिके, आता हे शेतीसाठी आहे तरी पण मी सांगतो, आता आपले शेतकरी पण आहेत. आंतरपिके ज्यावेळी आपण एकत्र करतो की नाही तर ते कुठलं 2 किंवा अधिक प्रकारची पिके एका शेतात घ्यायची नाही. म्हणजे 2 जास्तीत जास्त 2 म्हणजे घेतात लोक. काय करतात, एक काढल्यानंतर मग दुसरं घेतात, चालू एका 2-2, 3-3 घ्यायचे असे करायचं. मका आणि डाळिंब आंतरपीक म्हणून तिने वापरतात. म्हणजे आपल्याकडे सांगली भागात केल्यानंतर मी ज्या लोकांची भेटते त्यांचं ते असते. आणि विविध पिकांमुळे कीटकनाशक आकर्षित बनवतात. आता हे काय मला सांगण्याचे घटक आहे तुम्हाला म्हणतो, एक सापळा म्हणून करे झेंडूच्या झाडाचा वापर, सापळा म्हणून झेंडूच्या झाडाचा वापर करतात. म्हणजे पीक मी भर लावले आणि मला त्या पिकावर रोग नको आहे झेंडूला पाहिजे तर ते झेंडू बसतंय, झेंडूला आपण स्प्रे मारला म्हणजे ते काम